नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा भूगोल यावर आधारित 100 प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न सर्व प्रकारच्या परीक्षांमध्ये वारंवार विचारण्यात येतात. त्यामुळे संपूर्ण प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्ही कोणताही प्रश्न स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग सुरू करूयात. प्रश्न 1. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर याचे उत्तर आहे पर्याय सी, 1 मे 1960. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या यशानंतर मुंबई राज्याचे विभाजन होऊन 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र व गुजरात ही 2 राज्य निर्माण झाली. प्रश्न 2. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, 3,07,713. चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतात 3ऱ्या क्रमांकावर आहे. प्रश्न 3. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, कळसुबाई. कळसुबाई शिखर अहमदनगर जिल्ह्यात असून उंची सुमारे 1,646 मीटर आहे. प्रश्न 4. महाराष्ट्रातून कोणती पर्वतरांग जाते? उत्तर सी, सह्याद्री. सह्याद्री पश्चिम घाट महाराष्ट्राच्या पश्चिम भागातून उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेली आहे. प्रश्न 5. गोदावरी नदीचा उगम कोठे आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, त्र्यंबकेश्वर. गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते. तिला दक्षिण गंगा म्हणतात. प्रश्न 6. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, अहमदनगर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. प्रश्न 7. महाराष्ट्राची किनारपट्टी किती लांब आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, 720 किलोमीटर. अरबी समुद्रालगत महाराष्ट्राची सुमारे 720 किलोमीटर लांबीची किनारपट्टी आहे. प्रश्न 8. तापी नदी कोणत्या दिशेने वाहते? तर याचे उत्तर आहे पर्याय ए, पूर्व ते पश्चिम. तापी नदी मध्य प्रदेशातून उगम पावून महाराष्ट्रातून वाहत अरबी समुद्रात मिळते. प्रश्न 9. महाराष्ट्रातील काळी माती कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, कापूस. काळी माती रेगूर कापूस लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. प्रश्न 10. विदर्भातील प्रमुख नदी कोणती? तर याचे उत्तर आहे पर्याय सी, वर्धा. वर्धा नदी विदर्भातील प्रमुख नदी असून पुढे वैनगंगा मिळून प्राणहिता तयार होते. प्रश्न 11. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, सातारा. कोयना धरण सातारा जिल्ह्यात असून हे जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 12. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कोठे पडतो? तर याचे उत्तर आहे पर्याय सी, आंबोली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. प्रश्न 13. भोर घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर याचे उत्तर आहे पर्याय ए, मुंबई ते पुणे. भोर घाट सह्याद्रीत असून मुंबई व पुणे यांना जोडतो. प्रश्न 14. महाराष्ट्रातील लाल माती प्रामुख्याने कुठे आढळते? तर याचे उत्तर आहे पर्याय सी, कोकण. कोकण किनारपट्टी भागात लाल माती आढळते. प्रश्न 15. महाराष्ट्रातील प्रमुख पठार कोणते? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, दख्खन पठार. महाराष्ट्राचा बहुतांश भाग दख्खन पठारावर आहे. प्रश्न 16. भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए, कृष्णा. भीमा नदी पुढे कर्नाटकात कृष्णा नदीला मिळते. प्रश्न 17. महाराष्ट्रातील सर्वात मोठे सरोवर कोणते? तर याचे उत्तर आहे पर्याय ए, लोणार. लोणार सरोवर ज्वालामुखी उद्रेकामुळे तयार झाले आहे. प्रश्न 18. पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, नागपूर. पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यात आहे. प्रश्न 19. महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या भागात आहेत?
तर याचे उत्तर आहे पर्याय सी, पश्चिम महाराष्ट्र. ऊस उत्पादन जास्त असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात साखर उद्योग मोठ्या प्रमाणावर आहे. प्रश्न 20. सह्याद्रीच्या पूर्वेस कोणता भाग आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय सी, दख्खन पठार. सह्याद्रीच्या पूर्वेस दख्खन पठार पसरलेले आहे. प्रश्न 21. वैनगंगा नदी कोणत्या भागात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय सी, विदर्भ. वैनगंगा नदी विदर्भात असून पुढे वर्धा नदीला मिळते. प्रश्न 22. जयकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए, गोदावरी. जयकवाडी धरण औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीवर आहे. प्रश्न 23. महाराष्ट्रातील सर्वात उष्ण ठिकाण कोणते? तर याचे उत्तर आहे पर्याय ए, नागपूर. नागपूर येथे उन्हाळ्यात तापमान सर्वाधिक असते. प्रश्न 24. महाराष्ट्रातील आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा? तर याचे उत्तर आहे पर्याय ए, रत्नागिरी. रत्नागिरी हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 25. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, गोदावरी. गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. प्रश्न 26. महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांग कोणत्या दिशेला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय सी, उत्तर. सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्य प्रदेश सीमेवर पसरलेली आहे. प्रश्न 27. महाराष्ट्रातील घाटमाथा प्रदेश म्हणजे काय? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, सह्याद्रीच्या शिखरांवरील सपाट भाग. सह्याद्रीच्या माथ्यावरचा सपाट प्रदेश घाटमाथा म्हणून ओळखला जातो. प्रश्न 28. प्राणहिता नदी कोणत्या दोन नद्यांच्या संगमाने तयार होते? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, वर्धा व वैनगंगा. वर्धा आणि वैनगंगा यांच्या संगमाने प्राणहिता नदी तयार होते. प्रश्न 29. महाराष्ट्रातील खनिज तेल साठे कोठे आढळतात? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, रत्नागिरी किनारपट्टी. रत्नागिरी किनारपट्टी भागात समुद्रात खनिज तेल साठे आढळतात. प्रश्न 30. महाराष्ट्रातील लोणार सरोवर कशामुळे तयार झाले? तर याचे उत्तर आहे पर्याय सी, उल्का पडणे. लोणार सरोवर उल्का मीटियर पृथ्वीवर आदळल्यामुळे तयार झाले आहे. प्रश्न 31. महाराष्ट्रातील सर्वात जास्त जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्यात दाट जंगल क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. प्रश्न 32. महाराष्ट्रातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, चंद्रपूर. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात आहे. प्रश्न 33. महाराष्ट्रातील महाबळेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, थंड हवामान. महाबळेश्वर हे थंड हवामान व पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 34. कोकण किनारपट्टी कोणत्या समुद्रालगत आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी, अरबी समुद्र. कोकण किनारपट्टी अरबी समुद्रालगत आहे. प्रश्न 35. दूधसागर धबधबा महाराष्ट्राच्या कोणत्या सीमेजवळ आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय सी, गोवा. दूधसागर धबधबा गोवा सीमेवर आहे. प्रश्न 36. महाराष्ट्रातील भीमा नदीचा उगम कोठे आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय बी, भीमाशंकर. भीमा नदीचा उगम सह्याद्रीतील भीमाशंकर येथे होतो. प्रश्न 37. महाराष्ट्रातील पंचगंगा नदी कोणत्या शहराशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय बी, कोल्हापूर. पंचगंगा नदी कोल्हापूर शहरातून वाहते. प्रश्न 38. नांदेड शहर कोणत्या नदीकाठी आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय ए, गोदावरी. नांदेड शहर गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. प्रश्न 39. महाराष्ट्रातील चिखलदरा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय बी, डोंगराळ थंड प्रदेश. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे थंड हवामानाचे ठिकाण आहे. प्रश्न 40. महाराष्ट्रातील नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
तर याचं उत्तर आहे पर्याय ए गोंदिया. नागझिरा अभयारण्य गोंदिया जिल्ह्यात आहे. प्रश्न 41. महाराष्ट्रातील मुळा मुठा नद्या कोणत्या शहरातून वाहतात? तर याचं उत्तर आहे पर्याय बी पुणे. मुळा व मुठा या नद्या पुणे शहरातून वाहतात. प्रश्न 42. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय बी भीमा. उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर आहे. प्रश्न 43. महाराष्ट्रातील धुळे जिल्हा कोणत्या नदीखोऱ्यात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी तापी. धुळे जिल्हा तापी नदीखोऱ्यात आहे. प्रश्न 44. सिंदखेड राजा हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए बुलढाणा. सिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यात आहे. प्रश्न 45. महाराष्ट्रातील जयकवाडी धरणामुळे कोणते सरोवर तयार झाले? तर याचे उत्तर आहे पर्याय ए नाथसागर. जयकवाडी धरणामुळे नाथसागर जलाशय तयार झाला. प्रश्न 46. महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या भागात? तर याचे उत्तर आहे पर्याय बी विदर्भ. काळी माती व हवामानामुळे विदर्भ कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 47. वासोटा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए सातारा. वासोटा किल्ला सातारा जिल्ह्यात कोयना परिसरात आहे. प्रश्न 48. महाराष्ट्रातील मुंबई कोणत्या बेटावर वसलेली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए सालसेट. मुंबई सालसेट बेटावर विकसित झाली. प्रश्न 49. महाराष्ट्रातील तुळशी धरण कोणत्या शहरात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी मुंबई. तुळशी धरण मुंबईला पाणीपुरवठा करते. प्रश्न 50. महाराष्ट्रातील हरिश्चंद्रगड कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय सी अहमदनगर. हरिश्चंद्रगड अहमदनगर जिल्ह्यात सह्याद्रीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 51. महाराष्ट्रातील घोड नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए भीमा. घोड नदी पुणे अहमदनगर भागातून वाहून भीमा नदीला मिळते. प्रश्न 52. महाराष्ट्रातील पांझरा नदी कोणत्या नदीला मिळते? तर याचे उत्तर आहे पर्याय ए तापी. पांझरा नदी धुळे जळगाव भागातून वाहून तापीला मिळते. प्रश्न 53. कर्नारा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी रायगड. कर्नारा पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे. प्रश्न 54. महाराष्ट्रातील माथेरान कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी थंड हवामान व पर्यटन. माथेरान हे वाहनमुक्त थंड हवेचे पर्यटन स्थळ आहे. प्रश्न 55. गिरणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए तापी. गिरणा नदी नाशिक जळगाव भागातून वाहून तापीला मिळते. प्रश्न 56. प्रवरानगर कोणत्या नदीकाठी आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी प्रवरा. प्रवरा नदीकाठी प्रवरानगर अहमदनगर वसलेले आहे. प्रश्न 57. महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी कापूस. काळी मातीमुळे यवतमाळ कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 58. सह्याद्रीला आणखी कोणते नाव आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी पश्चिम घाट. सह्याद्री पर्वतरांगेला पश्चिम घाट असेही म्हणतात. प्रश्न 59. महाराष्ट्रातील राजापूर गंगा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी उष्ण पाण्याचे झरे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर गंगा उष्ण पाण्याच्या झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 60. वैतरणा नदी कोणत्या शहराला पाणीपुरवठा करते? तर याचे उत्तर आहे पर्याय सी मुंबई. वैतरणा नदीवरील प्रकल्पांमुळे मुंबईला पाणीपुरवठा होतो. प्रश्न 61. महाराष्ट्रातील मुक्ताईनगर कोणत्या जिल्ह्यात आहे?
तर याचं उत्तर आहे पर्याय ए जळगाव. मुक्ताईनगर जळगाव जिल्ह्यात आहे. प्रश्न 62. अजंठा डोंगर रांग कोणत्या भागात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय सी मराठवाडा. अजंठा डोंगर रांग औरंगाबाद जळगाव परिसरात आहे. प्रश्न 63. वर्धा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए गोदावरी. वर्धा नदी पुढे प्राणहिता मार्गे गोदावरीला मिळते. प्रश्न 64. महाराष्ट्रातील सावित्री नदी कोणत्या समुद्रात मिळते? तर याचे उत्तर आहे पर्याय बी अरबी समुद्र. सावित्री नदी महाड मार्गे अरबी समुद्रात मिळते. प्रश्न 65. चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए सांगली. चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली जिल्ह्यात आहे. प्रश्न 66. महाराष्ट्रातील नांदूर मध्यमेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी पक्षी अभयारण्य. नांदूर मध्यमेश्वर हे नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न 67. कन्हान नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए वर्धा. कन्हान नदी वर्धा नदीला मिळते. प्रश्न 68. महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए तांदूळ. भंडारा धानाचे कोठार म्हणून ओळखला जातो. प्रश्न 69. उमरखिंड कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए रायगड. उंबरखिंड रायगड जिल्ह्यात सह्याद्रीत आहे. प्रश्न 70. महाराष्ट्रातील कात्रज घाट कोणत्या शहरात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी पुणे. कात्रज घाट पुणे शहरात आहे. प्रश्न 71. प्रवरा नदीचा उगम कोठे आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए हरिश्चंद्रगड. प्रवरा नदी हरिश्चंद्रगड परिसरातून उगम पावते. प्रश्न 72. गडचिरोली कोणत्या प्रकारच्या वनांसाठी प्रसिद्ध आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय सी पानझडी वन. गडचिरोलीत पानझडी वने मोठ्या प्रमाणावर आहेत. प्रश्न 73. शहापूर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए ठाणे. शहापूर ठाणे जिल्ह्यात असून जलस्रोतांसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 74. महाराष्ट्रातील पेंच नदी कोणत्या भागात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए विदर्भ. पेंच नदी विदर्भात वाहते. प्रश्न 75. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए प्रवरा. भंडारदरा धरण प्रवरा नदीवर आहे. प्रश्न 76. महाराष्ट्रातील कुकडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय सी कुकडी. कुकडी प्रकल्प कुकडी नदीवर असून तो अहमदनगर ते पुणे भागाला पाणीपुरवठा करतो. प्रश्न 77. पूर्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी गोदावरी. पूर्णा नदी विदर्भातून वाहून पुढे गोदावरीला मिळते. प्रश्न 78. माण नदी कोणत्या नदीला मिळते ते? तर याचे उत्तर आहे पर्याय बी कृष्णा. माण नदी सांगली सातारा भागातून वाहून कृष्णा नदीला मिळते. प्रश्न 79. महाराष्ट्रातील धाराशिव हे जुने नाव कोणत्या जिल्ह्याचे आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए उस्मानाबाद. उस्मानाबाद जिल्ह्याचे नवीन नाव धाराशिव आहे. प्रश्न 80. कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए कृष्णा. कोयना नदी पुढे कृष्णा नदीला मिळते. प्रश्न 81. महाराष्ट्रातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या शहरात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी मुंबई. हे उद्यान मुंबईत बोरिवली आहे. प्रश्न 82. इंद्रायणी नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए भीमा. इंद्रायणी नदी पुढे भीमा नदीला मिळते. प्रश्न 83. महाराष्ट्रातील गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए गोदावरी. गंगापूर धरण नाशिक येथे गोदावरी नदीवर आहे. प्रश्न 84.
पावना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए पुणे. पावना धरण पुणे जिल्ह्यात आहे. प्रश्न 85. महाराष्ट्रातील मेलघाट कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी व्याघ्र प्रकल्प. मेलघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती भागात आहे. प्रश्न 86. उल्हास नदी कोणत्या समुद्रात मिळते? तर याचे उत्तर आहे पर्याय बी अरबी समुद्र. उल्हास नदी ठाणे खाडी मार्गे अरबी समुद्रात मिळते. प्रश्न 87. महाराष्ट्रातील कळंबोली कोणत्या शहराजवळ आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय सी नवी मुंबई. कळंबोली नवी मुंबई परिसरात आहे. प्रश्न 88. तुळजापूर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी धाराशिव. तुळजापूर धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. प्रश्न 89. मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए मुळा. मुळशी धरण मुळा नदीवर आहे. प्रश्न 90. नाणेघाट कोणत्या दोन भागांना जोडतो? तर याचे उत्तर आहे पर्याय सी कोकण ते जुन्नर. नाणेघाट प्राचीन व्यापारी मार्ग असून कोकण व जुन्नर घाटमाथा जोडतो. प्रश्न 91. महाराष्ट्रातील देवगड कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी आंबा. देवगड हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 92. भिवपुरी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए रायगड. भिवपुरी धबधबा रायगड जिल्ह्यात आहे. प्रश्न 93. वारणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी कृष्णा. वारणा नदी पुढे कृष्णा नदीला मिळते. प्रश्न 94. महाराष्ट्रातील गिरनार पर्वत कोठे आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी गुजरात. गिरनार पर्वत गुजरात राज्यात आहे. प्रश्न 95. वेणा नदीचा उगम कोठे आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए महाबळेश्वर. वेणा नदी महाबळेश्वर येथून उगम पावते. प्रश्न 96. राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय बी रायगड. राजमाची किल्ला लोणावळा परिसरात रायगड जिल्ह्यात आहे. प्रश्न 97. महाराष्ट्रातील मोर्शी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए अमरावती. मोर्शी अमरावती जिल्ह्यात आहे. प्रश्न 98. भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए पुणे. भीमाशंकर पुणे जिल्ह्यात सह्याद्रीत आहे. प्रश्न 99. पातारगंगा नदी कोणत्या भागात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए कोकण. पातारगंगा नदी रायगड भागात कोकणात आहे. प्रश्न 100. महाराष्ट्रातील सोलापूर कोणत्या नदीकाठी आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय ए भीमा. सोलापूर शहर भीमा नदीकाठी आहे.